नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंकित मिश्रा ज्ञान गंगोत्रीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मित्रांनो, आता एक न्यूज आलेली आहे आणि ती न्यूज व्हायरल पण झालेली आहे। न्यूजच अशी झक्कास आहे कारण सायन्सच्या क्षेत्रात एक मोठी प्रगती समोर आलेली आहे। हजारो वर्षापूर्वी विलुप्त झालेले लांडगे परत जिवंत करण्यात आलेले आहेत। आता तुम्ही विचार कराल की मेलेले लांडगे जिवंत कसे झाले। आता ते मेलेले लांडगे जिवंत झाले म्हणजे मेलेले डायनासोरस पण जिवंत होऊ शकतात। मेलेले माणसं म्हणजे जे होमो हेबिलिस, होमो हेबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल हे मानव पण जिवंत होऊ शकतात का? यस, त्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत। आणि हे लांडगे कोणते आहेत, त्या लांडग्यांना काय म्हणतात, त्यांचे फीचर्स काय, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पुन्हा जिवंत झाले हजारो वर्षापूर्वी विलुप्त झालेले लांडगे। त्या लांडग्यांचा इमेज तुम्हाला स्क्रीनवर दिसते। त्या लांडग्याचं नाव आहे डायर वुल्फ। जी हां, डायर वुल्फ। डायर वुल्फ हा जो लांडगा आहे तो फार शक्तिशाली होता आणि असं जर आपण नेटवर सर्च केला तर मिनिमम 9000 वर्षापूर्वी ते 1.25 लाख वर्षापूर्वी त्या पृथ्वीवर होते। ते थंड जागेत राहायचे, तेव्हा सर्व बर्फाळ प्रदेश होता, त्या प्रदेशात ते राहायचे। हळूहळू बर्फ कमी झाला आणि ते स्वतःला अनुकूलित करू शकले नाही, अडॉप्टेशन त्यांचा कमी झाला आणि ते विलुप्त झाले। पण सायन्सच्या भाषेमध्ये आपण म्हणू की एक संस्था आहे ज्याने आता याची न्यूज ऍक्च्युअली एक्सटिंक्ट टाइम्स मॅगझिनच्या कव्हर पेजवर हा जो तुम्हाला दिसतोय लांडगा, आपण वुल्फ म्हणू, हा लांडगा परत जिवंत करण्यात आलेला आहे। आणि टाइम मॅगझिनवर दिलेला आहे की 10,000 वर्षापूर्वी 10 इयर्स इंडेंजर्ड स्पेसिस कुड बी चेंज फॉर एव्हर ना। तर ही स्पेसिस परत जिवंत करण्यात आलेली आहे। ऍक्च्युअल या वुल्फचे जे प्रसिद्धी मिळाली ती गेम ऑफ थ्रोन्स म्हणून एक वेब सिरीज आहे, सिरियल आहे हॉलिवूडचा। त्या सिरियल मध्ये या वुल्फला दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर। आणि याला डायर वुल्फ असं नाव आहे। हा डायर वुल्फ जो होता आणि आता जे सध्या आपण बघतो त्याच्यामध्ये फार फरक आहे। तर कोण कोण त्यांचं नाव काय, तर बघा, रिमस नावाचा एक लहान बाळ जन्म घेतलेला आहे त्यांनी। त्यानंतर रोमोलस हा पण मेल आहे आणि यांची बहीण म्हणजे कोण, तर खलीसी ही बहीण यांची 6-7 महिन्यापूर्वी यांचा जन्म झालेला आहे। पण न्यूज आता आलेली आहे जेव्हा त्या लहान बाळांनी म्हणजे ह्या लहान लांडग्यांनी आपला श्वास वगैरे व्यवस्थित कार्य करायला सुरुवात केली। तर आता प्रश्न पडतो की हे कोणी केलं, तर बघा, ही कोलोनीज नावाची एक बायोसायन्सेस नावाची एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, जी मेलेल्या जनावरांना जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे लॅबमध्ये। ते कसं करत आहे आपण बघणार आहोत। तर ऍक्च्युअल मध्ये आता जे आपण लांडगे बघतो त्या लांडग्यामध्ये आणि या लांडग्यांमध्ये काय अंतर आहे। आता जे लांडगे आपण बघतो त्याला म्हणतात ग्रे वुल्फ। तर ग्रे वुल्फ हे आता अस्तित्वात आहेत, पण आता जे डायर वुल्फ होते हे 13,000 वर्षापूर्वी विलुप्त झाले होते। जर त्यांचा साईज बघितला, आपण आकार बघितला, तर हे जे आहेत आता जे ग्रे वुल्फ म्हणतो हे आपल्या कुत्र्याच्या आकाराचे असतात, त्याच्यापेक्षा थोडे मोठे असतात। पण हे जे डायर वुल्फ होते हे फार मोठे होते। वेट बघितलं तर यांच्या आता जे वुल्फ आहेत त्यांचा वेट असतो 30 ते 50 किलो, तर यांचा वेट आहे 50 ते 70 किलो किंवा 70 ते 110 किलो पर्यंत त्यांचा वेट असतो। हे जे आता आपण ग्रे वुल्फ म्हणतो, आपल्याकडे जे लांडगे असतात त्यांचा जो म्हणजे त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, त्यांचं शरीर आहे तो पातळ असतो, लठ्ठ असतात। त्यांचे जे दात वगैरे असतात, जबडे वगैरे, ते जे जुने आहेत, जे नवीन बनवलेले डायर वुल्फ यांचे जबडे हे फार मजबूत होते, म्हणजे हाडं चावायला त्यांचे दात त्यांची डिझाईन करण्यात आलेली होती असं आपण म्हणू। पुढे आढळून होते तर उत्तर अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये जेवढे टेम्परेट झोनच्या वर आहे, म्हणजे तेच उष्णकटिबंध, कटिबंध तुम्ही शिकलेले आहात, शीत कटिबंध, तर शीत कटिबंधाच्या खाली सतीशोष्ण कटिबंध या भागात हे वुल्फ, हे जे लांडगे आहेत हे आढळत होते। आता ऍक्च्युअल मध्ये काय झालं बघा, 72,000 वर्षापूर्वी जे फोसिल म्हणजे जीवाश्म मिळाले, काही 72,000 वर्षापूर्वीचे आहेत, काही 10,000 वर्षापूर्वीचे आहेत। हे जे जीवाश्म आहेत, या जीवाश्ममधून या जीवाश्माचं काय काढलं गेलं, जीनोम बाहेर काढला गेला। जीन म्हणू आपण, जीन। आता जीन बद्दल आपल्याला माहिती आहे, आपण आपल्यामध्ये जे अनुवांशिक गुण असतात ते आपल्या आईवडिलांच्या जीन मधूनच आपल्या जीन मध्ये आलेल्या असतात। तर हे जीन काढले गेले आणि या जीनचा वापर करून जीन एडिटिंग, जिनोम एडिटिंग केली गेली। आणि जिनोम एडिटिंग करून आता जो ग्रे वुल्फ आहे त्या ग्रे वुल्फ मध्ये जे फीचर्स नाही आहेत त्याचा अभ्यास केला गेला आणि डायर वुल्फ मधून कोणते फीचर्स ग्रे वुल्फ मध्ये टाकता येतील याचा पण अभ्यास केला गेला आणि त्याचे जिनोम बाहेर काढून ते जिनोम ग्रे वुल्फ मध्ये, आता जो आहे ग्रे वुल्फ, त्याच्यामध्ये इंजेक्ट केले गेले। याला असं समजू आपण, जिनोम एडिटिंग केली गेली म्हणजे काय, तर जर एक वाक्य लिहिला मी, त्या वाक्यामध्ये मला एक शब्द बदलवायचा, श्याम नावाचा, तर मी काय करणार, एवढा शब्दच बदलणार, पूर्ण वाक्य फोडणार का नाही। तर एक्झॅक्टली जिनोम एडिटिंग मध्ये सुद्धा जेवढा भाग बाहेर काढायचा आहे तेवढाच भाग बाहेर काढला जातो। म्हणजे आता बघा, एवढा भाग बाहेर काढायचा, एवढा भाग बाहेर काढायचा, याला क्रिस्पर
X9 नावाची जी म्हणजे तकनीक आहे ती वापरण्यात आलेली आहे. क्रिस्पर लक्षात ठेवायचं, क्रिस्पर नावाची तकनीक वापरण्यात आलेली आहे. त्यामध्ये काय करण्यात आला तर कुत्र्याचा एक बीज घेण्यात आला. त्या बीजमध्ये याचे जे आहेत डायरवुल्फचे जिनोम आहेत ते इंजेक्ट केले गेले आणि ते एक मोठा झाल्यावर एक सरोगेट माता म्हणून एक कुत्री वापरली गेली, एक डॉग वापरला गेला आणि त्या डॉग मध्ये त्याच्या गर्भाशयामध्ये हे एग टाकण्यात आले आणि नंतर म्हणजे त्या कुत्र्याच्या पोटातून हे 3 पिल्ले बाहेर आले, ज्यांना आपण लांडगं असं म्हणणार आहोत. कारण ते जे इंजेक्ट केले गेलेले सेल होते किंवा एग होता तो होता डायरवुल्फचा सेल होता आणि तो डायरवुल्फचा सेल त्या कुत्र्याच्या गर्भाशयामध्ये टाकण्यात आला आणि तिथून ते 3 पिल्लांना जन्म देण्यात आलेला आहे. अशाच प्रकारचे डिझायनर बेबी सुद्धा अशा जन्माला येत आहेत. डिझायनर बेबी, यस बरोबर म्हणतोय मी, की एखाद्या मुलामध्ये जन्मतः जर डॉक्टरना वाटलं की याच्या जीन मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा गर्भाशयामध्ये असल्यावरच वाटत आहे किंवा ते गर्भाशय फलित होण्याच्या पूर्वीच वाटत आहे की जीन मध्ये प्रॉब्लेम आहे, तर ज्या जीन मध्ये रोग वगैरे आहे ते जीन काढून तंदुरुस्त मातेचे जीन घेऊन त्याच्यामध्ये टाकू शकतात. याला डिझाईन करता येते. म्हणजे आता जेनेटिकली मॉडिफाईड बाळांना जन्म दिला जात आहे. याच्यामध्ये होणार हे आहे की जे गरीब लोक आहेत ते आपल्या बाळाला जेनेटिकली मॉडिफाय करू शकत नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते जेनेटिकली मॉडिफाय करू शकतात. कारण हे एडिटिंग करणे, जिनोम एडिटिंग करणे एवढं सोपं पण नाही जसं मी बोलत आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित लॅब लागते, मोठी तकनीक लागते, मोठा पैसा लागतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण आता हे इतिहास सायन्समध्ये खलबली झालेली आहे की हजारो वर्षापूर्वी विलुप्त झालेले लांडगे परत जीवन झालेले आहे. भविष्यात डायनोसॉरस पण त्या जुरासिक पार्क नावाची मूवीमध्ये जसं दाखवलेलं आहे की त्यांनी ते डायनोसॉरसचे जिनोम डेव्हलप केले आणि डायनोसॉरस परत धर्तीवर आले. त्या प्रकारच्या घटना परत होऊ शकतात का, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही या सगळ्या गोष्टीवर काय विचार करता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अलविदा. जय हिंद. वंदे मातरम.